सयाजीराव, आपण महान आहात, महान. नाही नाही, खरंच महान आहात. माझ्यासारखा साधा गरीब माणूस, पण आपण तरीही माझा विचार केला आणि इतकी मोठी जबाबदारी मला दिलीत. आपले आभार कसे मानावे तेच कळत नाहीये. पण काही म्हणा सयाजीराव, आपण ना देव माणूस आहात, देव माणूस. पण आताच्या या जगात आपल्या अवती भवती रावण राज्य आहेच की. पण काळजी करू नका. आता मी आलोय ना, आपल्या सेवेत रुजू झालोय ना, मग झालं तर सगळं कसं नीट पार पाडतो बघा. नाही नाही, बघाच आपण. आपल्याला एक डागही लागू देणार नाही. बरं सयाजीराव, थोडेफार खर्चाला पैसे मिळाले असते तर. नाही नाही, म्हणजे तसं काही अर्जंट नाहीये. पण आता तुमच्यासारख्या देव माणसाबरोबर काम करायचं म्हणजे मलाही थोडीफार तयारी करायला हवीच की. म्हणजे जेमतेम 2 जोडी चांगले कपडे तरी हवेत ना अंगावर, म्हणून म्हणालो. बाकी तुमची मर्जी. आपले खूप खूप धन्यवाद सयाजीराव. खूप खूप धन्यवाद. हो हो, या या. राम राम. अरे वा वा वा, सम्राट अशोक. वा, अहो मोठी बाजी मारलीत की आपण. सयाजीराव नावाची टाकसळच हाती लागली की तुमच्या. पाणी वाहतय ना, हात धुवून घ्या. तवा गरम झाल्यावर हातोडा मारूच की. सयाजी रे सयाजी. बाकी पोरगी चिकणी आहे बापाची. अशोकराव, बारीक लक्ष ठेवा. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ना, मग तिला असं रस्त्यावर सोडून कसं चालेल. चला, मोहिमेला सुरुवात करूया. एक धागा सुखाचा